नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार करणार आहोत पान शॉपवर जशी मिळते तशी किंवा मार्केटमध्ये जशी मिळते तशी टूटी फ्रुटी, म्हणजेच आमच्या इकडे याला चेरी म्हणतात. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही चेरी घरच्या घरी अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच तयार करू शकतो. तर यासाठी वळूया आपण आपल्या या रेसिपीकडे. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग पाहूया आपण ही टूटी फ्रुटी कशी तयार केली. पान शॉपवर किंवा बाजारामध्ये मिळते सेम तशीच टूटी फ्रुटी तयार करण्यासाठी इथं मी अर्धा किलोपेक्षा थोड्याशा जास्त वजनाची कच्ची पपई घेतलेली आहे. तर आता ही पपई आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यानंतर पुसून कोरडी करून घ्यायची आणि नंतर आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची. चाकूच्या मदतीने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे आणि पूर्ण पपईचा पांढरा भाग आपल्याला याचा उघडा करून घ्यायचा आहे. वरचा हिरवा भाग अजिबात आपल्याला पपईला राहू द्यायचा नाही. तर बघा, इथं खूप छान अशी पपई इथं सोलून झालेली. आता आपण याच्या पाठीमागचा देठाचा भाग काढून घेऊया आणि नंतर आपण या पपईचे उभे काप करून घेऊ. कच्ची पपई कापत असताना थोडंसं आपल्याला सावधगिरीने याला कापून घ्यायचे, कारण ही खूप निब्बर असते आणि मग आपण पपई कापत असताना चाकू लागण्याची शक्यता असते. तर बघा, आता पपईचे उभे काप करून झालेले आहेत. आतील सर्व बियासुद्धा काढलेल्या आहेत आणि जो बियांच्या खालचा भाग असतो पांढरा, तो आपल्याला बत्तीनं काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला या छोटे छोटे काप करून घ्यायचे. तर हे काप करत असताना शक्यतो लहान आकाराचेच करायचे, म्हणजे लवकर आपली ही टूटी फ्रुटी तयार होते. अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त वजनाची पपई घेतली होती. तर ती पपई सोलल्यानंतर तिच्यावरचा काही भाग निघून गेला आणि पाठीमागे देठाकडचा भाग काही काढला. तर इथं अर्धा किलो वजनाच्या आपल्या फोडी तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशा सगळ्या सारख्याच आकाराच्या अशा ह्या पपईच्या फोडी तयार झाल्यात. तर आता आपण या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्यात. तर या धुतल्यामुळे याच्यावरचं जे काही दूध वगैरे असतं, चिकटपणा, तो निघून जातो आणि आपण जी टूटी फ्रुटी तयार करतो तिला बाजारातल्या टूटी फ्रुटीसारखीच एकदम सेम चव येते. या फोडी आपल्याला हाताने चांगल्या चोळून धुवून घ्यायच्यात आणि मग एका चाळणीमध्ये या पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायच्यात. परत आपण त्याच पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी घालणार आहोत आणि हे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघा, पाणी छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तर इथं पाव चमचा मीठ मी घातलेलं आहे. आता पाण्याला छान उकळी आली की आपण जे पपईचे काप तयार करून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे. तर बघा, चाळणीमध्ये काढल्यानंतर पपईचे काप पूर्णपणे कोरडे कोरडे झालेले आहेत. आता हे आपण या पाण्यामध्ये घालून घेऊया. पूर्ण काप आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायचेत आणि थोडंसं चमच्याने यांना ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे मीठ घातलं होतं ते पूर्णपणे या फोडीमध्ये मिक्स होईल. आता आपल्याला हे पपईचे काप 10 मिनिटांसाठी कमी गॅस करून शिजवायला ठेवायचे आहेत आणि ते सुद्धा झाकून. तर बघा, 10 मिनिट झालेले आहेत आणि पपईचे काप खूप मस्त असे शिजून तयार झालेले आहेत. एकदम ट्रान्सपरंट असे हे काप दिसत आहेत. आता आपण परत हे चाळणीमध्ये काढून घ्यायचेत, म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाईल. पुन्हा त्याच पातेल्यामध्ये इथं मी अर्धा किलो पपईच्या कापांसाठी पाव किलो साखर घेतलेली आहे. ती आपल्याला सुरुवातीला पातेल्यामध्ये घालून घ्यायची आणि नंतर आपल्याला आपण जे पपईचे काप तयार केले होते ते घालून घ्यायचेत आणि चांगले खाली वर करून आपल्याला हे मिसळून घ्यायचेत, म्हणजे साखरेचा पाक लवकर तयार होईल. जर आपण हे नाही हलवलं तर साखर बुडालाच करपून जाईल. आणि बघा, पाक खूप मस्त असा इथं तयार झालेला आहे. तर आता हा जो साखरेचा पाक तयार झालेला आहे, या पाकामध्ये पूर्ण पाक आटेपर्यंत आपल्याला या फोडी शिजवून घ्यायच्यात. आता आपल्या टूटी फ्रुटीला एक चांगला सुगंध आणि चांगली चव यावी यासाठी मी इथं 2 विलायची सोलून घातलेल्या आहेत. तर यांची पूड करून सुद्धा घातली तरीही चालते. विलायची घालण्याऐवजी जर आपल्याकडं कोणता एखाद्या फ्लेवरचा इसेन्स असेल तर तो सुद्धा आपण इथं घालू शकतो. आता आपल्याला या फोडी पाकामध्ये पूर्णपणे शिजवून घ्यायच्यात, म्हणजे पाक आटेपर्यंत, आणि मध्ये मध्ये आपल्याला यांना एकदम हलक्या हातानं ढवळून चेक करत राहायचं, नाहीतर मग हे बुडाला करपून जाऊ शकतं. आणि बघा, पाकाचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. कमी गॅस करून मी ही प्रोसेस केलेली. तर साधारण 25 ते 30 मिनिटानंतर बघा, आता आपला पाक पूर्णपणे या फोडीमध्ये सोक झालेला आहे. तर एखादा चमचा पाक उरला तर आपण तो नंतर या फोडीमध्ये तसाच घ्यायचा आहे. आता इथं मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत आणि 3 वाट्यामध्ये
सेम प्रमाणात या फोडी घालून घेतलेल्या आहेत. तर 2-2, 3-3 चमचे या फोडी मी इथं घालून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता की पातेल्याच्या बुडाला थोडासुद्धा पाक इथं उरलेला नाही. तर एखादा चमचा जो उरलेला पाक होता तो मी याच्यामध्येच घातलेला आहे. आता आपण यामध्ये कलर घालून घेऊ. तर एका वाटीमध्ये हिरवा कलर इथं घातलेला आहे. तसंच दुसऱ्या वाटीमध्ये थोडासा ऑरेंज कलर आणि तिसऱ्या वाटीमध्ये लाल कलर घातलेला आहे. तर कलरचं प्रमाणसुद्धा आपल्याला जास्त घ्यायचा नाही. अगदी पाव चमचा किंवा 2 चिमट आपल्याला इथं कलर घालून घ्यायचा आहे आणि तो छानपैकी या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघा खूप मस्त असा जशी बाजारात लाल कलरची टूटी फ्रुटी म्हणजे चेरी मिळते ना, तसंच एकदम खूप मस्त असा रंग याला आलेला आहे. आणि हे पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण दुसरा कलर मिक्स करून घेऊ. तर इथं ऑरेंज कलरचा आता आपण मिक्स करूयात. तर यालासुद्धा खूप छान असा केशरी कलर आलेला आहे. आता इथं 3ही कलर नसतील, कोणता एखादा कलर जर असेल तर एकाच कलरची आपण टूटी फ्रुटी करू शकतो किंवा 4-5 कलरची सुद्धा करू शकतो. आणि कलरनुसार आपण इथं इसेन्ससुद्धा वापरू शकतो. जसं की लाल कलरसाठी स्ट्रॉबेरी इसेन्स, ऑरेंज कलरसाठी ऑरेंज इसेन्स आणि ग्रीन कलरसाठी पान इसेन्स. तर इसेन्स टाकल्यामुळं प्रत्येक कलरच्या टूटी फ्रुटीला एक वेगळी चव येते. आता केशरी कलर पूर्णपणे तयार झालेला आहे. आता हिरवा कलर आपण मिक्स करून घेऊ. तर खूप फास्ट आपल्याला हे कलर मिक्स करून घ्यायचेत आणि खूप लवकर हे कलर मिसळतात. तर बघा खूप छान असा हिरवा रंगसुद्धा इथं तयार झालेला आहे. बाजारामध्ये जसे टूटी फ्रुटींचे डार्क कलर्स असतात तसेच सेम आपले इथं कलर्स तयार झालेले आहेत आणि खूप मस्त असे या 3ही प्रकारच्या टूटी फ्रुटी तयार झालेल्या आहेत. तर आता आपण या 3ही वाट्या 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवून द्यायच्या आहेत. म्हणजे जो काही उरलेला आपण थोडासा पाक घातलेला असतो तो यामध्ये पूर्णपणे सोक होईल. आणि त्यानंतर 1 दिवस पूर्ण उन्हामध्ये आपण या टूटी फ्रुटी वाळवून घेतलेल्या आहेत. तर 3 ताटामध्ये या 3ही टूटी फ्रुटी मी वाळण्यासाठी ठेवलेल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा कोरड्या कोरड्या जशा बाजारात मिळतात तशाच इथं टूटी फ्रुटी म्हणजेच या चेरी वाळून तयार झालेल्या आहेत. दिवसभर उन्हामध्ये वाळवूनसुद्धा यांचा कलर थोडासुद्धा असा बदललेला नाही. आणि जशाच तशा या टूटी फ्रुटी राहिलेल्या आहेत आणि उन्हामध्ये वाळल्यामुळं खूप मस्त अशा कोरड्या कोरड्या झालेल्या आहेत. तर यांच्यामध्ये पाक थोडासुद्धा शिल्लक राहिलेला नाही. आता या घरीच तयार केलेल्या टूटी फ्रुटी आपण साधारणपणे 15 दिवस ते 1 महिना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आता यातील एक तुकडा मी तुम्हाला थोडासा बोटानं फोडून दाखवते. तर बघा हा तुकडा फोडल्यानंतर यामधील थोडाही पाक बाहेर आलेला नाही आणि खूपच मस्त अशा टूटी फ्रुटी इथं तयार झालेल्या आहेत. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा, रेसिपीज ट्राय करत राहा. बाय बाय.